आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। बालपणी मी खेळत खेळत वा वा ज्या वेळेस आपण लहान असतो बरं का, आपण म्हणतो ना तहानो बाळ, बालपणी मी खेळत खेळत खूप लहान असतो बरं का, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। शाळेतून घरी येताना ज्यावेळेस दुसरीला असतो बरं का, लहानसा असं लेकरू आहे, आई घरी वाट बघतीये, लेकरू 7 वाजता शाळेत गेले, 12 वाजले तरी अजून घरी येईना, 12:30 वाजून गेले, आई वाट बघतीये, कुठं गेला असेल माझा बाळ। सगळ्यांना विचारते, अरे माझ्या बाळाला कुणी पाहिलं का रे, माझ्या सोन्याला कुणी पाहिलं का, सगळ्यांना विचारतीये। गल्लो गल्लीनं फिरतीये ती आई आणि काय म्हणतीये, शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई। गल्लो गल्ली पाहता फिरे अन हाक मारी तुझ्या या प्रेमाची, हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। हरा जय जय राम 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 हा जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय
दे राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी हरी दे 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 राम कृष्ण दे राम कृष्ण राम पक्व झाला आवाज द्या ना राम राम रूपा पाहतालो जनी रूप पाहतालो जनी रूपा पाहतालो जनी रूप 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 पाहतालो जनी सुख झाले ओ सजनी रूप पाहतालो जनी सुख झाले ओ सजनी रूप पाहतालो जनी सुख झाले ओ सजनी रूप पाहतालो जनी सुख झाले ओ तोहा विठ्ठल वारवा तोहा माधव वारवा तोहा विठ्ठल वारवा तोहा माधव वारवा तो विठ्ठल वारवा तो माधव वारवा तो माधव वारवा तो माधव वारवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल वारवा तोहा माधव वारवा तोहा विठ्ठल वारवा तोहा माधव वारवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा
आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा दोहा माधव बारवा दोहा माधव बारवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 पकवाजाच्या माईकला आवाज द्या ना. राम 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 हे साऊंडचा आवाज आहे राम 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकाळ जिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवाज समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवड समागमे धरावी आवडी करावी ततडी परमार्थाची करावी तातडी परमानाची करावी तातडी परमानाची नाशिवंत देह जाणार सकाळ जिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तू कामने इह लोकीचा व्यवहार कामने इह लोकीचा व्यवहार कामने इह लोकीचा व्यवहार कामने इह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राव नका डोळे धुरे भरून राव नका डोळे धुरे भरून राव नाशिवंत देह जाणार सकाळ जिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान
रखुमाई विठोबा 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 रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 ठोबा 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 विठोबा विठोबा वाह वाह क्या बात है नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगे पेटेवाले बाबा वाह वाह पकवाजे आहा वाह टोपा 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार निहाची करावा विचार क्षणोक्षणिहाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणिहाची करावा विचार क्षणोक्षणिहाची करावा विचार तरावया पार भवजंदो तरावया पार भवजंदो नाचिवंत देहा जाणार जगळ नाचिवंत देहा जाणार जगळ करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हा
विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार जगळ नाशिवंत देह जाणार जगळ तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार ऐश खातो काळ सावधान ऐश खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान
विठ्ठल विठ्ठल पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 राम 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 समागत्य दिष्टं तमानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू पांडुरंगाकारू प्रथमा नमाना 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने क्या बात है दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथमा नमना दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमा नमना दुसरे चरण संताजिया यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका हो 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 राम राम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरणा श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता सभा सकळ साधू संतांची महामुनी भक्तियांची पंडित पाटक ज्ञानियांची या सकाळात विनवनी करा विठ्ठल स्मरण मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 या वारकरी संत मस्तक हे पाय
पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. गजानन भूता गणादी सेविता कपित जंबून फलचारु भक्षणम् उमासुतं श्लोकं विनाशकारणं नमामि विश्वेश्वर पाद पंकजं. हो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. हरि बोल. हो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. जय श्री राधे. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. हो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. हरि बोल. हो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. जय श्री राधे. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. हो 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 तुमचा अनुग्रह लादलो लादलो. हो 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 पावन झालो चरा तरी. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. लाधलो पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो. मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी तिच्या सर्व कामी. झिजो देह माझा प्रभू पायी दोन्ही विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठाला 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 विठाला. राम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वन्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. राम. विको बंद करा आता, फक्त गायन करताना द्या. राम राम. बघा, कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे, माहिती ना सर्वांना. इकडे महिला मंडळ मागे झोपले की काय, तुम्ही काय रागवलेत का माझ्यावर, माशे का चेहरे करून बसलाय. मला असं वाटते मी काय पाकिस्तानवरून आले की काय. हा मग बोलत चला. बघा, कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे, माहिती आहे ना. पण अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. परात्पर परमात्मा परमराज्य परमरसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू. आज या ठिकाणी कैलासवासी जिजाबाई नानासू शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असलेली ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली. मी माझं परमभाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा, या परिवाराविषयी बोलायचं झालंच तर खूप मोठा असा हा परिवार आहे. अनेक कीर्तनं केली पण एवढा मोठा परिवार कधी बघितला नव्हता. पण खरंच यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे. सांगायचं झालं तर मुलगा आदरणीय संतोष नानासाहेब शेळके, तसेच आईंना 6 मुली आहेत. आदरणीय रंजना तुकाराम लकडे, तसेच आदरणीय सुरेखा रमेश धायगुडे, आदरणीय लता रामचंद्र मोरे, आदरणीय अनिता अशोक जानकर, आदरणीय संगीता राजेंद्र मदने, तसेच आदरणीय अश्विनी रमेश लवटे असा यांचा हा परिवार. आणि या परिवाराने ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आणून दिली. तुमच्या परिवाराचे मी मनापासून आभार मानते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. परिवाराला तर धन्यवाद आहेतच, पण ज्यांच्या विशेष प्रयत्नातून इथे येण्याचा योग आणि अनेक बरेच कार्यक्रम मला दादांनी दिले. माझ्यावरती एका भावासारखं नितांत प्रेम करणारे माझे मोठे गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे गजेंद्र दादा मुसळे असतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आणून दिली. दादांचे सुद्धा मनापासून आभार मानते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा, अहो पहिला नमस्कार त्या देवाला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. अहो पहिला नमस्कार त्या देवाला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं. आणि चौथा नमस्कार समस्त शेळके कुटुंबियांना तुम्ही मला कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा, आज या ठिकाणी आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. काय आहे? पुण्यस्मरण आहे. आपल्या सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर वर्षश्राद्ध. बरोबर ना बाबा? वर्षश्राद्ध. आता इथे बसलेल्या जुन्या पिढीला माहिती आहे की वर्षश्राद्ध का करायचं, पुण्यस्मरण का करायचं, 10वा का करायचा, 13वा का करायचा, भरणी श्राद्ध का करायचं, मासिक श्राद्ध का करायचं. इथे बसलेल्या जुन्या पिढीला माहिती आहे ना. पण आजची जी एज्युकेटेड पिढी आहे, शिकलेली पिढी, तिला प्रश्न पडतो की माणूस गेल्याच्या नंतर आम्ही 10वा का करायचा, आम्ही 13वा का करायचा, उगाच पैसे वायाला घालवायचे. पडतात ना. मला सांगा, माणूस गेल्याच्या नंतर किती दिवसाने 10वा केला जातो? किती दिवसाने? 10 दिवसाने केला जातो. आपण म्हणतो बघा, दशक्रिया विधी तो 10व्या दिवशी केला जातो. पण जर भाऊकीचं लग्न आलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच उरकून टाकतो. कारण तो काय आहे? विधी आहे. विधीमध्ये बदल होऊ शकतो. पण 13वा 12व्या दिवशी करतो का? 14व्या दिवशी करतो का? नाही, 13व्याच्याच दिवशी करतो. मग का करतो बरं? काहीतरी शास्त्र असेल ना. काय असेल हो? तुम्ही म्हणताल तुम्ही कशाला आलाय? आम्हीच सांगतो. बघा,
मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर या मनुष्याच्या देहावरती 16 प्रकारचे संस्कार व्हायला पाहिजेत. किती? जन्माचा, दुसरा म्हणजे विवाहाचा आणि तिसरा म्हणजे मृत्यूचा. प्रामुख्याने 3 सांगितलेले आहेत. आता 16 मधून 3 गेले, किती? 13. मग राहिलेले जे 13 संस्कार असतात ना, हे 13व्याच्या दिवशी केले जातात, म्हणून 13वा असतो. आता तरी कळालं का? कळालं ना? मग मला सांगा, 13 दिवस झाल्याच्या नंतर या आत्म्याचा प्रवास सुरू होतो का शरीराचा होईल? हो, शरीराची तर राख होते, आता आत्म्याचा प्रवास सुरू होणार आहे. मग आत्मा केवढा लहान किंवा केवढा मोठा असेल? हो, आत्मा कुणी बघितलाय का? बघा, एखादा मनुष्य ज्यावेळेस स्वर्गवासी होतो, वैकुंठवासी होतो, त्यावेळेस त्याची पत्नी रडत असते, मुली रडत असतात, मुलं रडत असतात, सगळेजण रडत असतात. त्यावेळेस त्याला सुद्धा रडायला येत असतो. कोणाला? शरीराला नाही, आत्म्याला. आत्म्याला सुद्धा रडायला येत असतो, तो सुद्धा रडत असतो. पण कुणी कधी बघितलंय का आत्मा रडतोय? तो आत्मा किती लहान असेल? हो, आपल्या डोक्याचा कधीतरी एक केस गळतो बघा, लांब धरला तर दिसतही नाही, जवळ घेतला तर दिसतो. त्याचे 100 तुकडे करायचे, परत त्या 100 तुकड्यामधला एक भाग घ्यायचा, त्याचे परत 4 तुकडे करायचे आणि त्याच्यातला एक भाग म्हणजे आत्मा. म्हणजे किती लहान असेल? इतका लहान आत्मा 13 दिवस आपल्या घरापाशीच राहतो, घराजवळच राहतो आणि 13 दिवस झाल्याच्या नंतर या आत्म्याचा प्रवास सुरू होतो. मग आत्मा कुठं जातो? वैतरणी नावाची नदी आहे, मलमूत्रानं भरलेली नदी आहे. हा आत्मा कुठं जातो? वैतरणी नदीवरती जातो. मग वैतरणी नदीवरती जाण्याकरता यांना किती दिवस लागतात? 48 दिवस लागतात. 13 आणि 48, जाऊ द्या, हिशोब करत बसू नका, कीर्तन झाल्यावर येऊन सांगा. 61 दिवस. म्हणजे या आत्म्याला वैतरणी नदीवरती जाण्याकरता किती दिवस लागतात? 61 दिवस लागतात. तिथं गेल्याच्या नंतर कामधेनू नावाची गाई आहे, ती बघते मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर किती पुण्य केले, किती पाप केले, किती लबाड्या केल्यात, किती दुधात पाणी ओतले, किती जणांना गोड बोलून फसवले, सर्व काही बघत असते बरं का. आणि त्याच्या पदरामध्ये थोडंफार जर गोदानाचं पुण्य असेल तर ती कामधेनू नावाची गाई त्याला घेऊन जाते. कुठं? स्वर्ग लोकामध्ये घेऊन जाते. आता पुण्य केलं तर स्वर्गामध्ये जागा मिळेल, पाप केलं तर नरकामध्ये जावं लागेल, आणि दोन्ही समान झालं तर मृत्यू लोकामध्ये यावं लागेल ना. बघा, तिथं गेल्याच्या नंतर काय सांगितलंय? कामधेनू नावाची गाई आहे, ती बघते मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर काय काय केलेलं आहे आणि त्याला घेऊन जाते. कुठं? स्वर्ग लोकामध्ये घेऊन जाते. आणि स्वर्ग लोकामध्ये जाण्याकरता त्यांना किती दिवस लागतात? 39 दिवस लागतात. आता 61 आणि 39 100. म्हणजे या आत्म्याला स्वर्ग लोकामध्ये जाण्याकरता किती दिवस लागतात? 100 दिवस लागतात. मग हा प्रवास इथपर्यंत थांबतो का? नाही थांबत. वरती गेल्याच्या नंतर चित्रगुप्त नावाचा राजा आहे, तो बघतो मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर किती पुण्य केले, तो ही सर्व काही बघत असतो. आता एखाद्याची केस कोर्टामध्ये चालू आहे आणि आज केस टाकली, लगेच उद्या निकाल येतो का? अनेक दिवस निघून जातात, अनेक महिने निघून जातात, अनेक वर्ष निघून जातात. तसंच वरती गेल्याच्या नंतर चित्रगुप्त नावाचा राजा आहे, तो सुद्धा सर्व काही बघत असतो. मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर किती पुण्य केले, किती पाप केले, किती लबाड्या केल्यात, किती दुधात पाणी ओतले, किती जणांना गोड बोलून फसवले, सर्व काही बघत असतो बरं का. आणि त्याचा निकाल येण्याकरता किती दिवस लागतात? 265 दिवस लागतात. आता मला सांगा, 100 आणि 265 365, आणि 365 दिवस म्हणजे किती? 1 वर्ष. आणि 1 वर्षानंतर पहिला जो दिवस उगवतो तो म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस. आता तरी कळालं का? विठ्ठल विठ्ठल बघा, आज या ठिकाणी आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे, बरोबर ना? आणि पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आता याच्यामधलं आईंना काहीच मिळणार नाही, पण आईनं जे आपल्यासाठी केलं ना, त्याच्यामधनं आपल्याला उतराई व्हायचे, म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि कीर्तनकार कीर्तनामध्ये नेहमी सांगतात, कीर्तन प्रवचन हे गेलेत त्यांच्याकरिता मुळीच नाहीत, जे जाणार आहेत त्यांच्याकरिता आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत काय? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू,
तुम्ही काय करा, तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा. मग कोणता विचार करा? ही भवसिंधू आपल्याला पार करून जायचे. तुम्ही काय करा, हाच प्रत्येक क्षणाला विचार करा. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, नाशिवण आहे, कधी ना कधी जायचंय. मग तुम्ही काय करा, संत संगतीची आवड मनामध्ये धारण करा. आणि धारण करत असताना काय करा, तर परमार्थाची तातडी करा. पण हे सगळं करत असताना अहंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरून देऊ नका. मग तुम्ही काय करा, तर हाच प्रत्येक क्षणाला विचार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, संत महात्मे आले, कशा करता आले हो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. हा बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया, साच भावी वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले ते ऋषी आज भावे वर्ताय. बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताय. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. काय सांगितले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींना जो मार्ग दाखवला, तो मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे आले. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. या जगाला माहिती नाही आपलं हित काय, आपलं अहित काय. मग या जगाला हित दाखवण्याकरता संत महात्मे आले. संत महात्मे आले, त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि निघून गेले. तसं आपल्याला सुद्धा आपलं काम करायचं आणि निघून. इथं कोणी राहिलंय का? एथ नाही ऊर आले अवतार. एथ नाही ऊर आले अवतार. एरते पामर जीव किती. हो 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 एरते पामर जीव किती. येते नाही ऊर आले अवतार. येते नाही ऊर आले अवतार. येरते पामर जीव गीते हो येते पामर जीव गीते. काय सांगितले? हेथ नाही ऊर आले अवतार. हेथ नाही ऊर आले अवतार. एरते पामर जीव किती. हो 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 एरते पामर जीव किती. बघा, संत महात्मे आले, त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि निघून गेले. तसं आपल्याला सुद्धा आपलं काम करायचंय आणि निघून जायचंय. हा समाज फार विचित्र आहे. हा स्वतः सुद्धा परमार्थ करत नाही, दुसऱ्याला सुद्धा करू देत. स्वतः सुद्धा करायचं नाही, दुसऱ्याला सुद्धा करू द्यायचं नाही. समाज फार विचित्र आहे. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वर्ग असा आहे, हा स्वार्थाचाही विचार करत नाही आणि परार्थाचाही नाही. माझे ज्ञानोबा राय सांगतात, आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे. पतंग जैसा सळे दीपाजने. पतंग नावाचा कीटक आहे. रात्रीची लाईट गेलेली आहे, सगळीकडे अंधार झालेला आहे, दिवा प्रज्वलित केलेला आहे
आणि कुठून तरी तो पतंग नावाचा किडा येतून काय करतो, उजेडाभोवती घिरट्या घालू लागतो आणि गोल 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 फिरत असताना काय करतो, उजेडावरती काय करतो, झडप मारतो. काय होतो, किडा सुद्धा जळून भस्मसात होतो आणि दिवा सुद्धा विसतो. स्वतःचं कल्याण झालं का याच्यामध्ये, दुसऱ्याचं झालं का? म्हणजे पहिला वर्ग आपल्याला असा पाहायला मिळतो, हा स्वतःचाही विचार करत नाही आणि दुसऱ्याचाही. तुमच्या करता जरा सोपं करून सांगते, दोघे जण भाऊ आहेत, दोघांचं फार वैरत्व आहे. एकानं जर एक काम केलं तर दुसरं करणार. एकाने मनामध्ये विचार केला, आपल्याकडे सर्व काही आहे, धन आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे, पण कधी ना कधी आपल्याला जायचंय. मग आपण असं जायचं का? नाही. आपण देवाचं नामस्मरण करायचं, देवाचं चिंतन करायचं. भगवान शिवशंकरांचं मंदिर आहे, तिथं ध्यानाला बसला, ध्यान करू लागला. अनेक दिवस निघून गेले आणि अनेक दिवस निघून गेल्याच्या नंतर दुसरा भाऊ तिथं आला. बघतो तर काय, समोर आपला वैरी बसलेला आहे, ध्यान करतोय. चला, तो ध्यान करतोय, आपणही करू. हा या कडेला बसला, दुसरा त्या कडेला बसला. दोघांचं सुद्धा ध्यान सुरू आहे. अनेक दिवस निघून गेले आणि अनेक दिवस निघून गेल्याच्या नंतर भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. पहिल्याकडे आले, त्याला म्हणाले, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. काय सांगितलं, तुमची ध्यान धारणा पूर्ण झालेली आहे, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. आता याने डोळे उघडले, बघतो तर काय, समोर आपला वैरी बसलेला आहे. आता त्यानं काय मागितलं हे आपल्याला माहित नाही आणि त्यानं काय मागितलं आपल्याला कमी पडलं तर देवा आधी त्याच्याकडे जा. देव याच्याकडे आले, त्यांना पण सांगितलं, तुमची ध्यान धारणा पूर्ण झालेली आहे, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. आता याने सुद्धा डोळे उघडले, बघतो तर काय, समोर आपला वैरी बसलेला आहे. आता त्यानं काय मागितलं हे आपल्याला माहित नाही आणि त्यानं काय मागितलं ना आपल्याला कमी पडलं तर देवा आधी तो बसला होता ना, देवा आधी त्याच्याकडे जा. देव याच्याकडे आले, त्यांना सांगितलं, तुम्हाला काय मागायचं असेल तर मागा, नाही तर मी निघून जातो. काय चाललंय तुमचं, इकडे या तिकडे जा. आता हा डोळे उघडून देवाकडे चतुराईनं मागणी मागतो. काय मागणी मागतो, देवा, ए देवा, तुझ्या कृपेनं माझ्याकडं सगळं आहे. काय मागितलं, ए देवा, तुझ्या कृपेनं माझ्याकडं सगळं आहे, फक्त तू एक काम कर, माझा एक डोळा, माझा एक हात आणि माझा एक पाय काय होऊ दे, गळून पडू दे. आपण असं कधी मागेल का? भगवान शिवशंकर जर आपल्याला प्रसन्न झाले तर आपण काय काय मागेल? एखादी गाडी दे, एखादा बंगला दे, एखादी सुनबाई दे, बरोबर ना? भगवान शिवशंकर जर आपल्याला प्रसन्न झाले तर आपण काय काय मागेल. पण इथं याने काय मागितलं, देवा माझा एक डोळा, माझा एक हात आणि माझा एक पाय काय होऊ दे, गळून पडू दे. म्हणजे काय मागितलं, दुःख मागितलं. आणि संत महात्मे नेहमी जीवनामध्ये काय मागत असतात, दुःखच मागत असतात. सुखामध्ये देवाची आठवण येईल का हो? इथे बसलेल्या सुखामध्ये देवाची आठवण येईल का? मुलाच्या लग्नात येईल का देवाची आठवण? नाही येणार. पण कुणीतरी ऍडमिट असू द्या बरं, देवा बरं कर रे. म्हणजे कसं आहे, सुखामध्ये देवाची आठवण कधीच येत नाही, पण दुःखामध्ये आल्याशिवाय राहत नाही. मग काय मागितलं याने, जीवनामध्ये दुःख मागितलं. देव म्हणाले ठीक आहे तथास्तु. आता दुसऱ्याकडे आले, त्यांनी खूप मनामध्ये विचार केला, समोरच्यानं काय मागितलं आपल्याला माहित नाही, आता त्यानं काय मागितलं आपल्याला कमी पडलं तर. हा चतुराईनं मागणी मागतो, देवाला म्हणतो, देवा समोरच्याला जे दिलंय ना त्याच्या दुप्पट मला दे. आता काय झालं, याचे दोन डोळे, दोन हात आणि दोन्हीही पाय गळून पडले. स्वतःचा स्वार्थ झाला का याच्यामध्ये, दुसऱ्याचं कल्याण झालं का? म्हणजे पहिला वर्ग आपल्याला असा पाहायला मिळतो, हा स्वतःचाही विचार करत नाही आणि दुसऱ्याचाही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, दुसरा वर्ग आपल्याला असा पाहायला मिळतो, हा फक्त काय करतो, स्वतःचा स्वार्थ बघतो, फक्त स्वतःचा विचार करायचा. तुझी दाढी जळाली तरी चालेल, पण माझी बिडी पेटू दे बाबा, तुझं तिकडं वाटुळं होऊ दे, मला काही घेणं देणं नाही, पण माझं काय होऊ दे, माझं चांगलं होऊ दे. फक्त स्वार्थाचा विचार करतो, हा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे, हा स्वार्थही साधून घेतो आणि परार्थही साधून घेतो. कोण असेल बरं? ज्ञानोबा राय सांगतात, फेडीत पाप ताप फुकीत तिरीचे पादक आणि समुद्र जाय आप गंगे जैसी. गंगा माता उगम स्थानापासून उगम पावणं आणि सागराशी जाऊन एकरूप होणं, हा गंगे मातेचा काय झाला, स्वार्थ झाला. पण जात असताना अनेक गावांना सुखी करते, अनेक घरांना सुखी करते, अनेक वृक्षांना सुखी करते, हा तिचा काय झाला,
परार्थ झाला. आता सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं हा त्याचा काय झाला? स्वार्थ झाला. पण सगळ्या जगाला जो प्रकाश देतोय ना हा त्याचा काय झाला? परार्थ झाला. म्हणजे काही वर्ग आपल्याला असे पाहायला मिळतात हे स्वार्थही साधून घेतात आणि परार्थही साधून घेतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. चौथा आणि शेवटचा वर्ग आपल्याला असा पाहायला मिळतो हा स्वार्थाचा विचारच करत नाही. काय सांगितलंय? हा स्वार्थाचा विचारच करत नाही पण परार्थाचा विचार केल्याशिवाय राहत नाही. त्याला संत असं म्हणतात. फक्त परार्थ बघायचा बरं का. मग संतांनी नेमकं केलं तरी काय हो? संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी अजून संसाराच्या नावे हो संसाराच्या संसाराच्या नावे घालोनी अजून संसाराच्या नावे हो संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी शून्य संसाराच्या नावे हरी बोल संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनी अजून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे हरिभजनी हे हरिभजनी हे ढवळील जग हरिभजनी हे हरिभजनी हे हरिभजनी हे ढवळील जग वाढता धर्म पुण्य केला वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी हे हरिभजनी हे हरिभजनी हे ढवळील जग हरिभजनी हे हरिभजनी हे हरिभजनी हे ढवळील जग सुखविला लागा कळी काळाचा सुखविला लागा कळी काळाचा हरिभजनी हे हरिभजनी हे हरिभजनी हे ढवळील जग हरिभजनी हे हरिभजनी हे हरिभजनी हे ढवळील जग ढवळील जग. बघा काय केलं? संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावानं शून्य घातला म्हणजे संसाराची किंमत कमी केली का वाढवली हो? आता शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्य म्हणजे खूप काही असतं बरं का. आता एकाने पेपर लिहिला आणि पेपर लिहिल्याच्या नंतर सराने त्याच्यावरती शून्य लिहिला. त्या पेपराला काही किंमत पण शून्याच्या जर अगोदर एक लिहिला तर पेपराला किंमत आहे की नाही? आहे. म्हणजे शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्य म्हणजे खूप काही असतं बरं का. संसाराच्या नावे घालोनिया शून्य शून्य घातला म्हणजे संसाराची किंमत कमी केली का वाढवली? वाढवली. आणि वाढवून काय केलं? वाढत हा पुण्य धर्म केला. अवघाची संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक टाळी वाजवा संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक हे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक हो 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 हे जाईन गमाये दया पंढरपुरा 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 भेटे ना माहेरा आपुलिया जाईन गमाये दया पंढरपुरा भेटे न माहेर आपुलिया जाईन गमाये दया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया जाईन गमाये दया पंढरपुरा भेटे न माहेर आपुलिया हो 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 हे जाईन गमाये दया पंढरपुरा जाईन गमाये दया पंढरपुरा जाईन गमाये दया पंढरपुरा जाईन गमाये दया पंढरपुरा दया पंढरपुरा अवघाची संसार सुखाचा करेन संसाराच्या नावानं शून्य घातला म्हणजे संसाराची किंमत कमी नाही केली तर संसाराची किंमत वाढवली आणि वाढवून काय केलं वाढत हा पुण्य धर्म केला हरी भजनीये ढवळिले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा संत महात्मे आले त्यांनी बघितलं सगळे माणसं काय करतायत नुसते संसारच करतायत देवाचं नामस्मरण कुणी करेना देवाचं चिंतन कुणी करेना अहो बघा ना ज्या वेळेस आपण आईच्या उदरामध्ये असतो काय सांगितलंय ज्या वेळेस आपण आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस आपण सगळेजण देवाला नवस करत असतो कोणता ए देवा मला एकदा या मायाजाळामधून बाहेर काढ बाहेर आल्याच्या नंतर काय करेल तुझी सेवा करेल तुझं चिंतन करेल तुझं भजन करेल पण बाहेर आल्याच्या नंतर सगळं विसरून जातो ना म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे आईच्या उदरामध्ये असताना देवाला नवस करतो काय एक वेळ करी या दुःखा वेगळे 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 एक वेळ करी बाबा या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी दुरितांचे जाळे उगवणी दुरितांचे जाळे उगवणी दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय आम्हाला नवस आठवीन पाय आम्हाला नवस आठवीन पाय आम्हाला नवस आठवीन पाय आम्हाला नवस आठवीन पायी हा माझा 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 नवस नवस काय सांगितलंय
वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगानी दुरितांचे जाळे उगानी दुरितांचे जाळे उगानी दुरितांचे जाळे उगानी आठवीन पाय हा माझा नवास 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 हा माझा नवास. बघा आईच्या उदरामध्ये असताना सगळेजण देवाला नवस करतो, देवा एकदा मला या मायाजाळामधून बाहेर काढ. बाहेर आल्याच्या नंतर काय करेल, तुझं भजन करेल, तुझं चिंतन करेल, तुझं सगळं काही करेल. पण बाहेर आल्याच्या नंतर सगळं विसरून जातो. संत महात्मे आले, त्यांनी बघितलं सगळे माणसं नुसते संसारच करतायत, देवाचं भजन कुणी करेना, देवाचं चिंतन कुणी करेना. मग या जगाला काहीतरी हिताचा किंवा हिताचा उपदेश काहीतरी केलाच पाहिजे. तर हाच हिताचा उपदेश महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जनक्षणी हाची करावा विचार 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 तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाजीवंत देह जाणारच केळ नाजीवंत देह जाणारच केळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जनक्षणी हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू जनक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय, तुम्ही काय करा, प्रत्येक क्षणाला विचार करा. कोणता विचार करा, ही भवसिंधू आपल्याला पार करून जायची, हाच तुम्ही काय करा, प्रत्येक क्षणाला विचार करा. मग कोणी कोणी विचार केला हो? भागवतामध्ये सुद्धा विचार सांगितलेला आहे, रामायणामध्ये सुद्धा विचार सांगितलेला आहे. तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे. जडभरीत राजा भजन करण्यासाठी गेला होता अरण्यामध्ये, पण शेवटच्या क्षणाला वासना हरणाची लागली, म्हणून जन्म कशाचा मिळाला, हरणाचा मिळाला. मला सांगायचंय काय, तो कोटी इतका मोठा रावण आणि दोघांचं काय सुरू आहे, युद्ध सुरू आहे. पण युद्ध सुरू असताना जटायूचा पराभव झाला, जटायू खाली पडला, अंगामधून रक्त येते, अंग रक्त भंबाळ झाले, आता उडण्याचं सामर्थ्य राहिलेले नाही. त्या रावणानं काय केलं होतं, जटायूचे दोन्ही पंख छाटले होते, आता कशाचंच सामर्थ्य राहिलेलं नाही. जटायूनं शेवटच्या क्षणाला विचार केला. काय विचार केला, काही क्षणामध्ये माझा जीव जाणार आहे, मग असं जायचं का नाही, काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, देवाचं चिंतन करायचं. अहो त्या पक्षानं विचार केला, आपण तर माणसं आहोत,
शेवटच्या क्षणाला विचार केला आणि भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं ध्यान करू लागला, भजन करू लागला. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. टाळी वाजवा. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम. शेवटच्या क्षणाला भजन करू लागला. श्रीराम श्रीराम, श्रीराम प्रभु श्रीराम, श्रीराम श्रीराम, श्रीराम प्रभु श्रीराम. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिला श्रीराम, श्रीराम श्रीराम, श्रीराम प्रभु श्रीराम, श्रीराम श्रीराम, श्रीराम प्रभु श्रीराम, प्रभु श्रीराम, प्रभु श्रीराम. बघा, शेवटच्या क्षणाला भजन करत होता, जटायू भजन करत होता आणि भजन करत असताना भगवान श्री रामचंद्र प्रभू आले. बघतात तर काय, खाली पडलेला आहे, अंगामधून रक्त येते, अंग रक्त भंबाळ झाले, तरीही माझं भजन करतोय. भगवान परमात्मा खाली बसला, त्या जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं, विचारलं तुझी अशी अवस्था कोणी केली. जटायूनं सांगितलं, देवा त्या रावणानं पळून नेलं सीतामातेला आणि त्याच्यासोबत युद्ध करत असताना त्याने माझे दोन्ही पंख छाटले, अंग रक्त भंबाळ झाले, अंगामधून रक्त येते, आता उडण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही. देवानं सांगितलं चिंता करू नका, नवीन पंख देतो, उडण्याचं सामर्थ्य देतो. पण जटायूनं सांगितलं आता मला नवीन पंख नको, मला उडण्याचं सामर्थ्य नको, फक्त आता एक काम करा, थोडंसं तीर्थ घ्या आणि माझ्या मुखामध्ये टाका आणि मला मोक्ष प्राप्ती घडून द्या. शेवटच्या क्षणाला विचार केला, तोंडामध्ये थोडंसं तीर्थ टाकून घेतलं आणि मोक्ष प्राप्ती घडून घेतली. तसं आपणही काय केलं पाहिजे, प्रत्येक महिन्याला म्हणलंय का वर्षाला म्हटलंय, प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. कारण आयुष्य तेवढं आहे का आता आपल्याला. तुम्हाला किती वर्षाचं आयुष्य आहे हो? 100 वर्षाचं आहे का? अहो कधी उचकीला गेलं आणि कधी वर जाईल काय भरोसा आहे का? काहीच भरोसा नाही. म्हणून तुम्ही काय करायचंय, प्रत्येक क्षणाला विचार करायचा आहे. कारण देह कसा आहे, अभंगाचं दुसरं नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह
दे जाणार सकळ नाशिवंत दे जाणार सकळ हे नाशिवंत दे जाणार सकळ नाशिवंत दे जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ ऐश का तो काळ सावधान ऐश का तो काळ सावधान नाशिवंत दे जाणार सकळ ऐशकात काळाचा वदान ऐशकात काळाचा वदान सावधान. काय सांगितले? नाशिवंत देह जाणार हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, नाशिवाने कधी ना कधी आपल्याला जायचंय. मग जात असताना आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, कारण आपल्या बरोबर येणारे बाकी काय येणारे. अहो एखाद्याने जर बंगला बांधला तर अख्ख्या गावामध्ये सांगत फिरतात 50 लाखाचा बांधा बरं का. आता 50 लाखाचा बांधा नाही तर बांधा काही सोबत नेणार आहे का? नाही नेणार. जात असताना फक्त एकच गोष्ट तुमच्या सोबत येणार आहे. कोणती? आएगा जब रे बुलावा हरी का, आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का, आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का साथ जो आएगा, नाम हरि का साथ जो आएगा, और तू कुछ ना ले पाएगा, और तू कुछ ना ले पाएगा. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरी का आएगा जब रे बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जाना पड़ेगा. बघा कसं आहे, आपल्यासोबत एकच गोष्ट येणार आहे. नाम हरि का साथ जो आएगा, और तू कुछ ना ले पाएगा. जात असताना फक्त भगवान परमात्म्याचं जेवढं नामस्मरण केलेलं आहे, त्याचं चिंतन केलेलं आहे, तेवढंच आपल्या बरोबर येणार आहे. बाकी काही येणार आहे का? नाही येणार. मग आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना काय केलं पाहिजे? संत संगतीची आवड आपण मनामध्ये धारण केली पाहिजे. आणि धारण करत असताना काय केलं पाहिजे? तर परमार्थाची तातडी केली पाहिजे. अभंगाचं संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी, बाबा संत समागमे दरावी आवडी, संत समागमे दरावी आवडी. संत समागमे दरावी
परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ 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 जय श्री राधे संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जीवन जगत असताना काय केलं पाहिजे? संत संगतीची आवड मनामध्ये काय केली पाहिजे? धारण केली पाहिजे. कारण संतांनी आपल्याला खूप मोठा हिताचा मार्ग दाखवलेला आहे. प्रत्येक संतांनी आपल्याला काही ना काहीतरी दिलंय. ज्ञानोबारायांनी सुद्धा दिलंय. काय दिलं? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली. तुकाराम महाराजांनी गाथा दिला. रामदास स्वामींनी दासबोध दिला. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा दिलं. काय दिलं? भागवत दिला. प्रत्येक संतांनी काही ना काहीतरी दिलंय. तसं संत श्रेष्ठ बाळूमामांनी सुद्धा आपल्याला काहीतरी, अलीकडच्या काळामध्ये खूप मोठे संत होऊन गेले. बाळूमामांची सुद्धा एक शिकवण आहे. कोणती? मुक्या जनावरावरती काय करा? प्रेम करा, त्याच्यावरती दया करा. खूप मोठी शिकवण कुणी दिलेली आहे? आपल्या संत श्रेष्ठ बाळूमामांनी दिलेली आहे. बाळूमामा म्हणजे काय? बाळूमामा वैदव वैदव वैद हो त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद आहा बाळूमामा वैदव वैदव वैद मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद बाळूमामा वैदव वैदव वैद हो मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद आहा बाळूमामा वैदव वैदव वैद मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैद रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो जमापुरा उधळूनी भंडारा हा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूपा मनोहर त्याच्या नजरेत तलवार हे बाळूमामा वैदव वैदव वैद हो मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद आहा मामा वैदव वैदव वैद मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैद बोला बाळूमामाच्या नावानं. जसे अनेक संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, बरोबर ना? सगळ्याच संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्याचबरोबर त्या भगवती मातेची सुद्धा आपल्यावरती काय आहेत? उपकार आहेत. आता लवकरच नवरात्री येते, बरोबर ना? प्रत्येक देवीनं आपल्याला काही ना काहीतरी वरदान दिलेलं आहे. प्रत्येक देवीनं दिलेलं आहे. सरस्वती मातेनं दिलं. काय दिलं? हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसती शारदे
हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हाती घेवोनिया विना करी मंजुळ गायना हाती घेवोनिया विना करी मंजुळ गायना ये सप्रेमते बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून सरस्वती मातेनं आपल्याला दिलं काय दिलं तर जीवन जगण्याची विद्या सरस्वती मातेनं दिलं. पुढे जाऊन लक्ष्मी मातेनं सुद्धा दिलं काय दिलं धन दिलं. पुढे जाऊन अन्नपूर्णा मातेनं सुद्धा दिलं काय दिलं पोटाची भूक भागवली ना त्या अन्नपूर्णा मातेनं. जसं संतांचे उपकार आपल्यावरती आहेत तसंच त्या भगवतीचे सुद्धा आपल्यावरती काय आहेत उपकार आहेत. असं म्हटलं जातं देवीची गाणी कीर्तनामध्ये म्हणायची नसतात. देवीचा काय असतो गोंधळ असतो. पण देवीचा जो गोंधळ आहे ना हा गोंधळ वारकरी संप्रदायाला अनुसरून सुद्धा आहे बरं का. मग कोणता गोंधळ आहे स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो मंडप घातला हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो चारी वेदांचा फुलवर बांधला हो चारी वेदांचा फुलवर बांधला हो चारी वेदांचा फुलवर बांधला चारी वेदांचा फुलवर बांधला हो शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ हो पुराणे ऐकिती तुझा गोंधळ हे शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ हो पुराणे ज्ञानी तुझा गोंधळ हो उदो बोला उदगमाय उदो बोला उद बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा हो उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो. बघा खरंच नवरात्री येणार आहे बरं का. आता 9 दिवसाचे उपवास करतात महिला भगिनी. वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे पण नवरात्री आली म्हणून सांगते. खरंच जसं बाप्पाचा सण गेला आता नवरात्र सुद्धा येणार आहे. खरंच जगदंबेचे सुद्धा आपल्यावरती भरपूर उपकार आहेत. त्या उपकाराची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची आपण तातडी केली पाहिजे. आपण कीर्तनाला आलोय की नाही आपण कीर्तनाला आलोय म्हणजे टाळी तर वाजलीच पाहिजे. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण झालंच पाहिजे. महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करायचे. करा हात वरती सर्वांनी. मागे उभे राहिलेले सर्वांनी हात वरती करा. माझं सगळ्यांकडे लक्ष आहे बरं का. सर्वांनी हात वरती करा. करा हात वरती. असेच ठेवा 2 तास अजून 2 तास कीर्तन करा हात वरती. अगदी बघा जेल माय बाप हो भगवंताचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा. कोणता विचार करा ही भवसिंधू आपल्याला पार करून जायचे. हाच तुम्ही काय करा प्रत्येक क्षणाला विचार करा. कारण देह कसा आहे नाशिवंत आहे नाशिवाने कधी ना कधी जाणार आहे. म्हणून तुम्ही काय करा संत संगतीची आवड मनामध्ये धारण करा. आणि धारण करत असताना काय करा परमार्थाची तातडी करा. पण हे सगळं करत असताना अहंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरून देऊ नका. कारण कसं असतं एखाद्याला थोडंफार यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो
अहंकार. मग तो काय म्हणतो, आमच्यासारखे मृदुंगाचार्य महाराजांना नाही म्हणत बरं का. काय काय जण म्हणतात आमच्यासारखे गायनाचार्य महाराजांना पण नाही म्हणत. आता काय काय जण म्हणतात आमच्यासारखा कीर्तनकार होणे, त्याला म्हणायचं तू जाऊन बघ, तुझ्या मागे अख्खी लाईनच उभी आहे. म्हणजे मला सांगायचंय काय तुम्हाला, एखाद्याला थोडंफार यायला लागलं की त्याला काय निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा अहंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरून देऊ नका. मग तुम्ही काय करा, हाच प्रत्येक क्षणाला विचार करा, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, 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 नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो, नाचिवंत देह जाणारच काळ, नाचिवंत देह जाणारच काळ, नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, ऐच खातो काळ सावधान, आ आ खातो काळ सावधान, ऐच खातो काळ सावधान, नाजिवंत देह जाणारच काळ, नाजिवंत देह जाणारच काळ, जाणारच काळ. तुका म्हणी हा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, अहंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरून देऊ नका. मग तुम्ही काय करा, तर हाच प्रत्येक क्षणाला विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पहा, आज या ठिकाणी कैलासवासी जिजाबाई नानासो शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असलेली ही कीर्तनरूपी सेवा आईंविषयी बोलावं तितकं कमी आहे. अत्यंत मनमिळाव स्वभावाच्या आई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. कसं असतं, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, एकदा का त्याच्या मनात आलं की तो काहीही करू शकतो. आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खरंच त्यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे. त्यांच्याविषयी 2 ओळी मी आवर्जून म्हणेल. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, हो हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती,
राहिल्याच्या कीर्ती जगा माझे राहिल्याच्या कीर्ती जगा माझे असं आपण जगलं पाहिजे. आपण गेल्यानंतरही आपलं नाव या जगामध्ये राहिलं पाहिजे. माझे वडील सांगतात उदबत्त्या लावून घराचे कोपरे काळे करण्यापेक्षा, काय सांगितले, उदबत्त्या लावून घराचे कोपरे काळे करण्यापेक्षा आयुष्यामध्ये येऊन अशी एक उदबत्ती लावा की आपण गेल्यानंतरही तिचा सुगंध हा दरवळत राहिला पाहिजे. तुका म्हणे का मरणीची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. असं आपण जगलं पाहिजे. आपण गेल्यानंतरही आपलं नाव या जगामध्ये राहिलं पाहिजे. बघा, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असते, आई वडिलांची सेवा करा. आई वडील काय नाही हो करत आपल्यासाठी. अख्खं जीवन हे आई वडील आपल्यासाठी वाया घालवत असतात. अहो, पाऊस पडत असतो. आता पावसाचे दिवस आहेत ना, पाऊस पडत असतो, लाकडं ओल्ली असतात हो. चुलीमध्ये घातल्याच्या नंतर चूल लवकर पेटत नाही, धूर येतो त्याच्यामध्ये, हाताला चटके बसतात. पण ती आई त्या चटक्याचा, त्या धुराचा विचार करत नाही. आई विचार करते, माझ्या बाबाला, माझ्या बाळाला शाळेत जायचंय, त्याला भाकरी करून दिलीच पाहिजे. आई कशाचाही विचार करत नाही. पण तोच मुलगा मोठं झाल्यावर म्हणतो, बोल आई, बोल तुझ्या दुधाची किंमत काय. दुधाची किंमत सांगता येईल का हो? आईच्या दुधाची किंमत ही आपण कधीच सांगू शकत नाही. अहो, आजकालची मुलं आई वडिलांना उलटं बोलतात. त्या आईला म्हणतात, आमच्या आईला काही कळत नाही. अहो, तिला जर कळालं नसतं तर लहानपणी तुमच्या डोळ्यामध्ये काजळ घालण्याच्या ऐवजी मिरची वाटून घातली असती. तुम्ही म्हणता तिला काही कळत नाही. किती प्रेम करते हो ती आई लेकरावरती. आई लेकरावरती गर्भापासून प्रेम करते बरं का. मग बघत नाही गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे. त्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करत असते बरं का आई. कुठपर्यंत करते हो प्रेम. अहो, डोळे झाकून जी प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणा. डोळे मिटल्यासारखं जी प्रेम करते ना तिला तुमची मैत्रीण म्हणा. अहो, डोळे वटारून जी प्रेम करते ना तिला तुमची बायको म्हणा. पण शेवटच्या श्वासापर्यंत लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते ना तिला आई म्हणा. तिला आई म्हणा बरं का. लेकरावरती निस्वार्थ प्रेम करत असते ती आई. गाव वाट बघेल स्वार्थ आहे, समाज वाट बघेल स्वार्थ आहे, घरातले लोक वाट बघतील स्वार्थ आहे. अहो, बायको वाट बघेल स्वार्थ आहे. पण या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मन मोकळेपणानं वाट बघणारं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल ना ते म्हणजे आई आहे बरं का. आई गेली ना जीवनामधली, प्रेम संपलं बरं का. आईसारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही. तुमच्या बंगल्याला कुठपर्यंत किंमत आहे हो. तुमच्या बंगल्याच्या समोर म्हातारे आई वडील आहेत ना तोपर्यंत तुमच्या बंगल्याला किंमत आहे. आई वडील गेले ना प्रेम संपलं बरं का. आई लय महत्वाची हो जीवनामध्ये. मी अशी एक आई बघितली आहे आणि अशी एक मुलगी बघितली आहे. दोघांकडे बघितलं तर असं वाटतं काय बहिणी बहिणी आहेत की काय. मुलगी सासरी असते, काही कारणास्तव आपल्या माहेरी येते. माहेरी आल्याच्या नंतर 2 दिवस राहते. आता परत आपल्या सासरी जायचंय बरं का. ती आई म्हणते, ए बाळा थोडंसं तांदूळ घेऊन जा ग. ती मुलगी सांगते, आई नको ग मला, माझ्या घरी गोकुळ आहे, तुझा जावई लय चांगला आहे, लय मोठा आहे तुझा जावई. पण ती आई सांगते, बाळा ज्या वेळेस या तांदळाचा भात करून खाशील ना, पहिला घास घेशील ना, त्यावेळेस तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आईनं दिलेला तांदूळ, जा तुला थोडंसं तांदूळ घेऊन जा, थोडीशी डाळ घेऊन जा. आई गेली ना तुम्हाला कुणी नाही म्हणणार बरं का. आज सांगायला खरं इतकं वाईट वाटतंय. ज्या आई स्वर्गवासी झालेल्या आहेत, आईंना 6 मुली आहेत बरं का. आई जोपर्यंत होती तोपर्यंत होतं ना प्रेम. आता आईंचा मुलगा सुद्धा आहे ना तसा. या बहिणींना अगदी आईसारखी वडिलांसारखी माया लावतात. खरंच आई जीवनामध्ये असणं खरंच खूप महत्वाचं आहे. आई गेली ना जीवनामधली प्रेम संपलं आणि बाप गेला ना जीवनामधला आधार गेला बरं का. ती आई कशीही असू द्या, कशीही असू द्या, आई आपल्यासाठी काय आहे, देव माणूस आहे. त्या आईच्या चरणावरती आपण जीव जरी गहाण ठेवला ना तरी पण तिचे उपकार फिटत नाही बरं का. बघा ना, लोणंद म्हणून आपलं एक गाव आहे. या गावामध्ये अनोळखी मनुष्य आला आणि एखाद्या माणसाकडे गेला, त्याला सांगितलं,
तुमच्या गावामध्ये मी नवीन आहे, मला राहायला थोडीशी जागा पाहिजे, मला राहायला जागा द्या. पण समोरच्यानं सांगितलं 3,000 रुपये भाडं होईल. काय सांगितलं? 3,000 रुपये भाडं होईल. समोरचा म्हणला 3,000 काय, 4,000 रुपये भाडं देतो, पण मला राहायला जागा द्या. राहायला जागा दिली. हळूहळू मोठा झाला, चांगली नोकरी लागली. लोणंद सारख्या गावामध्ये छोटीशी जमीन घेतली, तिथं त्याचं छोटंसं घर बांधलं. जिथं जिथं जाईल तिथं सांगायचं बरं का, तुमच्या गावामधला तो देव माणूस आहे, त्यानं मला राहायला जागा दिली, त्याच्यामुळं आज माझं छोटं का होईना माझं स्वतःचं घर झालं. लक्ष देऊ नाही का, ज्यानं घराचं 3,000 रुपये भाडं घेतलं, भाड्यानं राहायला आपल्याला जागा दिली, त्या माणसाला आपण देव माणूस म्हणतोय. मग ज्या आईनं 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये राहायला आपल्याला जागा दिली, मग तिला देव माणूस नाही तर कोण म्हणायचं हो? आई आपल्यासाठी देव माणूस आहे बरं का. आईचे उपकार जर आपल्याला बघायचे असतील ना, त्या काय यातना असतील ना, काय सांगू, गर्भीच्या यातना, काय यातना असतात होत्या. जर आपल्याला अनुभवायच्या असतील ना, तर एक मोठा दगड घ्यायचा, पोटाला बांधायचा आणि गावामधून एक चक्कर मारून यायची. काय वेदना होत असतील ना, त्या आईला माहिती बरं का. आईचं प्रेम खरंच सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे आईचं. काय असते ती आई? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. तडपत्या उन्हात अनरख रखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. नबीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. बघा, आई जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि आज ज्या आई स्वर्गवासी झालेल्या आहेत त्यांच्याविषयी 2 ओळी मी आवर्जून म्हणेल. काय असते ती आई? आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, वा वा, ज्या वेळेस आपण लहान असतो बरं का, आपण म्हणतो ना तहानो बाळ. बालपणी मी खेळत खेळत, खूप लहान असतो बरं का. 1 महिन्याचं बाळ असतं, आता 2 महिन्याचं होतं, 3 महिन्याचं होतं. कीर्तनातलं बाळ लगेच मोठं होतं बरं का. 9 महिन्याचं होतं.
रांगायला लागतं. रांगता रांगता काय करतं, अंगणामध्ये येतं. अंगणामध्ये आल्याच्या नंतर चप्पल घेतं, काय करतं, तोंडामध्ये घालतं. ती आई म्हणते, बाळा चपल्या खाऊ नये, चपल्या खायचं अजून तुझं वय आलेलं. प्रेमाची हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार 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 नाही. शाळेतून घरी येताना ज्यावेळेस दुसरीला असतो बरं का, लहानसा असं लेकरू आहे. आई घरी वाट बघतीये. लेकरू 7 वाजता शाळेत गेले, 12 वाजले तरी अजून घरी येईना. 12:30 वाजून गेले. आई वाट बघतीये, कुठं गेला असेल माझा बाळ. सगळ्यांना विचारते, अरे माझ्या बाळाला कुणी पाहिलं का रे, माझ्या सोन्याला कुणी पाहिलं का. सगळ्यांना विचारतीये. गल्लो गल्लीनं फिरतीये ती आई आणि काय म्हणतीये, शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहता फिरे अन हाका मारी तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. नाही ना तुम्हाला आळंदीला जाता आलं नका जाऊ, नाही ना तुम्हाला पंढरपूरला जाता आलं नका जाऊ, पण घरामध्ये आई वडिलांसारखे जे देव दिलेले आहेत त्यांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असलेली ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली. ही सेवा माझ्यापर्यंत ज्यांनी आणून दिली असा शेळके परिवार असेल, खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद देते, तुमच्या मनापासून आभार मानते. आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नातून इथं येण्याचा योग असे माझे मोठे गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय गजेंद्रदादा मुसळे असतील, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते, तुमचे मनापासून आभार मानते. आज या ठिकाणी मृदुंगाची साथ मला ज्यांनी दिली असे ऑलराऊंडर म्हटलं तरी काही हरकत नाही. कथाही सांगतात, मृदुंगही वाजवतात, हार्मोनियमसुद्धा वाजवतात आणि चांगलं कीर्तनही करतात असे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण गणेश महाराज डोंगरगावे असतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. उत्तम असा मृदुंग वाजवलेला आहे, मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. तसेच हार्मोनियम वादक उत्तम अशी त्यांनी साथ दिलेली आहे, त्यांचीसुद्धा मनापासून आभार मानते, मनापासून धन्यवाद देते. गायनाचार्य कुठेही माझं कीर्तन असू द्या, आवर्जून माझ्या कीर्तनाला येणारे माझे वडीलधारे हरिभक्तपरायण सूर्याजी महाराज पवार असतील, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. तसेच आमचे वडीलधारे हरिभक्तपरायण माऊली महाराज चव्हाण असतील, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. विनेकरी बाबा असतील, 2 तास विना घेऊन उभे आहेत, बाबांचे सुद्धा मनापासून आभार मानते, मनापासून धन्यवाद देते. आमचं हे टाळकरी भजनी मंडळ असेल, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देते. आमचे हरिभक्तपरायण महाराज असतील, जालिंदर महाराज असतील, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. तसंच आमचं हे बाल भजनी मंडळ, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आपली सुद्धा संस्था आहे श्री संत आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था. परींच्या ठिकाणी आपली संस्था चालू आहे, पण आज मुलींचे पेपर आहेत त्यामुळे मुली काय आणू शकले नाही. पण वेळात वेळ काढून आमचे मोठे गुरुबंधू हरिभक्तपरायण मनोजी महाराज मोरे असतील, त्यांच्या संस्थेतली ही मुलं आहेत. या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. सर्वांना मनापासून धन्यवाद देते. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला की नाही, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला ती म्हणजे माईक सिस्टीम, उत्तम अशा प्रकारची माईक सिस्टीम आहे. दादांची सुद्धा मनापासून आभार मानते, मनापासून धन्यवाद देते. आणि नातेपुते या गावावरून आलेले माझ्यावरती एका भावासारखं बहिणीसारखं आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आणि कीर्तनं ज्यांच्यामुळे जिवंत आहेत किंवा कीर्तनकार त्यांच्यामुळे जिवंत आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि आपलं आजचं जे कीर्तन आहे ते तुम्हाला कधीही वाटलं यूट्यूबवरती बघावं तर तुम्हाला दिसणार आहे बरं का. ओम साई क्रिएशन नावाचा चॅनल आहे, या चॅनलवरती आपलं हे कीर्तन दिसणार आहे. आणि हे
कीर्तन जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं असे आमचे चैतन्य दादा असतील किंवा आमचे रोहित दादा असतील, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असेल, हार्मोनियम वादक असेल, टाळकरी भजनी मंडळ असेल, विनेकरी बाबा असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला ती म्हणजे माईक सिस्टीम असेल, आमचे चैतन्य दादा असतील, रोहित दादा असतील, दोघांनाही मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. इथंच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाणारे माझे वडील हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज चव्हाण आज काही कारणास्तव इथं उपस्थित नाहीत. माझे वडील जिथं कुठं असतील त्यांना इथूनच मनापासून धन्यवाद देते. आणि वडील नसतानाही मला वेळेमध्ये कीर्तनाला घेऊन येणारे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे वडीलधारे, माझे वडीलच म्हटलं तरी काही हरकत नाही, आमचे दुधाळ काका असतील, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. सगळ्यांकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि वेळात वेळ काढून, एवढं मोठं व्याप असतानाही वेळात वेळ काढून बहिणीचं कीर्तन आहे म्हणून आवर्जून कीर्तनाला आलेले आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तपरायण नानासाहेब धायगुडे असतील, तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते, मनापासून धन्यवाद देते. सगळ्यांचं कौतुक करून झालं, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या, मग माझ्यासाठी आज या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, माझ्या जन्मदात्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.